शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, ठिबक गुंडाळून ठेवल्याच्यानंतर बऱ्याच समजा शेतकरी बांधवाच्या मनामध्ये प्रश्न असतात, बाबा हे ठिबक आपण नेमकं ठेवायचं तरी कुठं? बांधावर ठेवायचं का झाडावर ठेवायचं का घरात नेऊन ठेवायचं का आपल्या आकड्यावर ठेवायचं, लांबकं ठेवायचं का आकडून गुंडाळून ठेवायचं, कसं ठेवायचं, काय ठेवायचं, असे असंख्य प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये घोळत असतात. कारण कशामुळं की त्या ठिबकला उंदरं म्हणा, खडुळण्या म्हणा, त्याला कुरताडतात. आणि आता राहिलं साहिलं आपल्याकडं डुकराचं बी भेव आलेले. तर काय करायचं माहिती का शेतकरी बंधूंनो, त्याचा अजिबात ताण घ्यायचा नाही. ठिबक कुठं ठेवायचं माहिती का? आता मी तुम्हाला दाखवतो आपलं नियोजन. आता ह्या वावरासाठी समजा उदाहरणार्थ ठिबक आहे, आपण ठिबक जे केलेलं आहे का ते ह्या वावरासाठी केलेले आहे. आता इथून ठिबक चालणार आहे आणि ह्या इथं आपली इन लाईन आहे, तुम्ही बघू शकतात. 4 फुटा 20 mm आपण 2 कनेक्शनं काढलेले आहेत इथं. आता इथून आपल्याला इकडे जोडणार, आपण ह्या सरीला जोडणार. पण जेव्हा केव्हा आपण ठिबक गुंडाळणार का, ठिबक गुंडाळायचं, पद्धतशीर गुंडाळायचं. आणि गुंडाळताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, कधीच कोण्या कामामध्ये कसूर करायची नाही. 2 दिवस लेट पण काम करताना कोणचं बी ओके करायचं. आता प्रत्येक बंडल आपण बांधलेले तुम्ही बघा, 4 जागेवर बांधलेले, 1 2 3 4 जागेवर बांधलेले. व्यवस्थित सगळे बंडल गुंडाळून घेतलेले आहेत. आणि गुंडाळून घेतल्याच्या नंतर लांबकं ठेवायचं नाही, कुठं उचलायचं नाही, काय ना काही नाही. आता ह्या वावराचं ठिबक आहे ना, ह्याच बांधात ठेवायचं. बघा ह्या बघा, ही जी जागा आहे का टेम काढायची, 1 2 3 अशी ठेवायची. सध्याचं आपण पुढं ठेवलेलं आहे. आता पुढं ठेवण्याचं कारण काय माहिती का, इथून पाणी काढून आपल्याला असा दांड करून ते दार मोडून पाणी सरळ करायचे. पाणी सरळ झाल्याच्यानंतर हे बंडल आहे का इथं येणार आहे. ही जी लाईन ती ठेवलेली का, ती लाईन तुम्हाला भविष्यामध्ये अशी चिकून ठेवलेली दिसन. आता इथं ठेवल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गवत फिवत काय होऊन द्यायचं नाही. इतकी जागा, आता ही जी जागा आहे ना, ही 2-3 फुटाची इतकी जागा स्वच्छ ठेवायची. एक तर उपटून घ्यायचं, खुरपून घ्यायचं, नाही तर राऊंडअपचा वापर करायचा, स्वच्छ ठेवायचं. उन्हामध्ये ह्याच्यामध्ये काय होत नाही शेतकरी बंधूंनो, निर्मळ जागा ठेवल्याच्यानंतर त्याला उंदीर खात नाही, त्याला खडूळ खात नाही आणि त्याला काहीच होत नाही. आणि व्यवस्थित जर काळजी होत असली तरच ठिबकच्या नादी लागायचं, नाही तर ठिबकच्या नादी लागणं सोपं नाही. कारण आतरायचा, गुंडळायचा अमुक कुठं नाही. आणि आता प्रत्येकाकडं कोणाकडे बी मनुष्य बळ आहे का दिवसेंदिवस कमी होत चाललेले. त्यामुळं ते कुटाणा होत असला तरच ठिबक करायचं, नाही तर विकत घ्यायला म्हणलं ना शेतकरी बंधूंनो, त्याचा खर्च मात्र हा पाठ आहे बरं का शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, हे आपण अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे. माहिती जर आवडली तर एक लाईक नक्की करा, एक कमेंट करा. अशीच माहिती जर बघायला आवडत असेल तर आपलं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईबर करा. भेटत राहू नवीन माहिती अशी काही ना काही घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.